नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्स या एज्युकेशनवरती. या ठिकाणी आपण इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास आपण सुरू केला होता. त्यातला गणित या विषयाचा आपण अभ्यास सुरू करतो. इथं पहिला टॉपिक आहे गणिताच्या अभ्यासक्रमामधला संख्याज्ञान, ज्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की नंबर्स कोणत्या कोणत्या टाईपचे असतात. ठीक आहे, त्यांचं क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं. वेगवेगळे त्यांचे मेथड्स वेगवेगळे त्यांचे प्रकार आपण बघितलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर एक इमॅजिनरी नंबरविषयी तुम्हाला थोडंसं इन्फॉर्मेशन दिली होती. काही महत्त्वाचे मुद्दे ज्याच्यावरती प्रश्न बनू शकतात असे मुद्दे इथं तुम्हाला या पेजवरती तुम्हाला दिसत आहेत. ते तुम्ही लिहून घेतले असतीलच, नसतील लिहून घेतले पुन्हा एकदा लिहून घ्या, वाचा, ते लक्षात ठेवा. त्याच्यावरती प्रश्न सरळ प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे, आणि असे हे प्रश्नांचं स्वरूप बऱ्याच वेळेला कन्फ्यूज करणारं असतं. ठीक आहे, म्हणजे आपण जर नीट वाचलं नसेल तर सरळ प्रश्न असला तरी आपल्याला लवकर तो सोडवता येत नाही. त्यानंतर त्या नंबर्सला आपण वेन डायग्राममध्ये कसं बसवू शकतो ते सुद्धा आपण बघितलं. आता आपल्याला या दुसऱ्या पार्टमध्ये पुढं बघायचं आहे, नैसर्गिक संख्यांच्या जे अजून काही प्रकार बनतात ते आपल्याला इथं बघायचे. ठीक आहे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करताना, प्रश्न सोडवताना फार उपयोगी पडणार आहेत. ठीक आहे, या प्रत्येकाच्या काही ना काही खासियत आहेत, प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या प्रॉपर्टीज यूज करून तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, तसंच या प्रॉपर्टीजवर सुद्धा प्रश्न विचारले जातात, त्याचाही तुम्हाला इथं अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, तर आपण सुरू करूया आजच्या व्हिडिओ लेक्चरला. नैसर्गिक संख्यांचे प्रकार. ठीक आहे, नैसर्गिक संख्येचे प्रकार पुन्हा एकदा तुम्हाला डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये दाखवलेले आहेत. परत इथं सांगतो आहे, आपल्याला इथं थेअरी पेपर लिहायचं नाही आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट पूर्ण स्टेटमेंटमध्ये लिहित बसायचं नाही आहे. ठीक आहे, कमीत कमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त माहिती लिहायचं आपल्याला इथं शिकायचं आहे. ठीक आहे, तर बघा नैसर्गिक संख्यांचा प्रकार पहिला आहे कन्झिगेटिव्ह किंवा सिक्वेन्शियल नंबर, क्रमवार संख्या किंवा अनुक्रमिक संख्या. आधी टाईप बघूया कोणत्या कोणत्या टाईप्स आहेत इथं. त्याच्यानंतर आहेत समसंख्या, त्यानंतर येतात विषम संख्या, त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, त्यानंतर आहे ट्विन प्राईम नंबर्स. याच्यावरती जास्त प्रश्न विचारत आहेत पण आपल्याला तो करायचा आहे. त्यानंतर आहे को प्राईम नंबर्स म्हणजे सहमूळ संख्या, त्यानंतर आहे कंपोजिट नंबर्स, त्यानंतर आहे ट्रायंग्युलर नंबर. याच्याशिवाय अजून एक असतो स्क्वेअर नंबर. ठीक आहे, स्क्वेअर नंबर म्हणजे एक नंबर 2 वेळा मल्टिप्लाय केला तर जे उत्तर मिळतं त्याला स्क्वेअर नंबर म्हणतात. म्हणजे 2ला मी 2नी मल्टिप्लाय केलं तर हा जो 4 येतो याला म्हणतात स्क्वेअर नंबर. बाकी काही याच्यामध्ये वेगळं करायचं नाही आहे. ट्रायंग्युलर नंबर पण तसाच आहे, फक्त ट्रायंग्युलर नंबरमध्ये एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला लक्षात घेण्यासाठी तो इथं सेपरेट दिलेला आहे. ठीक आहे, स्क्वेअर नंबरमध्ये फक्त सांगायची लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तो जो नंबर आहे त्या नंबरपासून आपल्याला जर आपण डॉट्स बनवले तर प्रॉपर एक आपल्याला स्क्वेअर बनतो. ठीक आहे, 4 डॉट्सपासून एक स्क्वेअर बनला. ओके, म्हणून त्याला स्क्वेअर नंबर म्हणतात. तसंच जर आपण म्हटलं 3/3 म्हणजे 3 गुणिले 3 उत्तर येतं 9. जर मी डॉट घेतले या 9 डॉटपासून मी या टाईपमध्ये परत एकदा एक स्क्वेअर बनवू शकतो, म्हणून त्याला स्क्वेअर नंबरसुद्धा म्हणतात. ट्रायंग्युलर नंबरमध्ये पण तो ट्रायंगलच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला बनवता येतं, म्हणून त्याला ट्रायंग्युलर नंबर म्हणतात. डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहोतच. ठीक आहे, तर आपण एक एक प्रॉपर्टीज बघूया. पहिल्यांदा क्रमवार संख्या किंवा सिक्वेन्शियल नंबर्स, अनुक्रमिक, कन्झिक्युटिव्ह नंबर्स, कुठल्याही नावाने आपण याला हाक मारू शकतो. ठीक आहे, सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत. तर याच्यामध्ये काय होतं, क्रमवार म्हणजे एका मागोमाग एक येणाऱ्या संख्या. ठीक आहे, एका मागोमाग एक येणाऱ्या संख्या. जर माझी पहिली संख्या 5 असेल तर याच्या पुढची संख्या कोणती असणार आहे? याच्या पुढची संख्या असणार आहे 6, त्याच्या पुढची असणार आहे 7, त्याच्या पुढची असणार आहे 8, त्याच्या पुढची असणार आहे 9, त्याच्या पुढची असणार आहे 10. या एका मागोमाग येणाऱ्या संख्यांना क्रमवार संख्या म्हणजे कन्झिक्युटिव्ह नंबर म्हणतात. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, प्रत्येकामधला जो डिफरन्स आहे, ठीक आहे, मागच्या नंबरपेक्षा तो +1नी जास्तीचा आहे. ओके, म्हणजे क्रमवार संख्या जर शोधायचं जरी झालं तरी कसं लक्षात ठेवायचं, जो नंबर तुमच्याकडे आहे त्याच्यामध्ये +1 करत जायचं. ठीक आहे, आता समजा तुमच्याकडे नंबर नाही आहे, तुमच्याकडे काय अल्फाबेट आहे. सपोज एक अल्फाबेट घेऊया एम हा जर पहिला नंबर असेल तर याच्या पुढचा नंबर कोणता असणार आहे? m+1. m+1च्या पुढचा नंबर कोणता असणार आहे? m+1 मध्ये +1 म्हणजे हा होणार आहे तुमचा m+2. तसंच याच्या पुढचा नंबर येणार आहे तुमचा m+3, m+4.
4 या टाईपमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग आता कधी कधी प्रश्नामध्ये असं विचारलं जातं, द 5 कन्झिक्युटिव्ह नंबर्स, ठीक आहे, किंवा 6 कन्झिक्युटिव्ह नंबर्स किंवा 7 कन्झिक्युटिव्ह नंबर्स, पण कोणते नंबर्स आहेत हे तुम्हाला माहीत नाही. ठीक आहे, कोणते नंबर्स आहेत हे तुम्हाला माहीत नाही. त्यांना सोडवायचे टेक्निक्स आपल्याला नंतर बघायचे आहेतच, पण त्यांना कसं कन्सिडर करायचं की जर एखादी नंबर मला माहीत नाही तर मी कन्झिक्युटिव्ह नंबर कसे घेणार. जर मला 7 कन्झिक्युटिव्ह नंबर्स क्रमवार संख्या पाहिजेत मला, तर सगळ्यात पहिल्यांदा घेणार एक्स, त्याच्या पुढचे x+1, त्याच्या पुढचे x+2, त्याच्या पुढचे x+3, त्याच्या पुढं आहे x+4, x+5 आणि x+6. या झाल्या माझ्या 7 कन्झिक्युटिव्ह नंबर. 1 2 3 4 5 6 7 या टाईपमध्ये तुम्हाला क्वेश्चनमध्ये कन्सिडर करावं लागतं. ठीक आहे. पुढं आहे समसंख्या. मग त्या क्रमवार संख्येमध्ये एवढंच लक्षात ठेवायचं, कोणताही नंबर असेल तो 1ने वाढला म्हणजे तो क्रमवार संख्यांच्या कॅटेगरीमध्ये आपण त्याला लिहू शकतो. पुढे आहे समसंख्या, इवन नंबर्स. सगळ्यात सोपं आहे, ज्या संख्येला 2ने निःशेष भाग जातो त्याला समसंख्या म्हणतात. इंग्लिशमध्ये द नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2 इज नोन ॲज इवन नंबर. ओके. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, तुमची जी बाकी आहे, रिमाइंडर आहे, तो काय असणार, तुमचा 0 असणार आहे. समसंख्यांसाठी बाकी काय यायला पाहिजे, 0 यायला पाहिजे. मग 2ने भाग जाणारी कुठलीही संख्या असेल त्याला म्हणणार आपण समसंख्या. आता समसंख्या ओळखायचा एक शॉर्टकट आहे किंवा ट्रिक आहे. ठीक आहे. ते ट्रिक म्हणजे कोणत्याही नंबरचा शेवटचा डिजिट, कोणत्याही नंबरचा लास्ट जो अंक असतो तो चेक करायचा. जर तो 0, 2, 4, 6 आणि 8 यापैकी कोणताही असेल तर ती माझी काय असणार आहे, समसंख्या असणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची आहे. पुढं आहे विषमसंख्या. विषमसंख्या म्हणजे अशी संख्या ज्याला 2ने निःशेष भाग जात नाही. द नंबर विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2 इज नोन ॲज अ ऑड नंबर. म्हणजे या केसमध्ये बाकी ही तुमची 0 असणार नाही. मग किती असणार आहे, ती बाकी असणारी तुमची जास्तीत जास्त 1, कारण 2ने डिवाईड करायचं गेलं तर बाकी तुमची जास्तीत जास्त 1 येणार आहे. ठीक आहे. विच इज अ नॉन झिरो नंबर. मग अशा नंबरला आपण विषमसंख्या म्हणतो. विषमसंख्या ओळखायच्या कशा, ज्या नंबरच्या शेवटी मग किंवा शेवटचा अंक जर 1, 3, 5, 7 आणि 9 यापैकी कोणताही एक अंक असेल तर तो नंबर आपला विषमसंख्येमध्ये कन्सिडर केला जाणार आहे. ओके. 2 गोष्टी इथं लक्षात आल्या, समसंख्या, विषमसंख्या लक्षात आल्या. आता फक्त आणखीन एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, सम असो, इवन असो किंवा ऑड असो. ठीक आहे. इवन असो किंवा ऑड असो, इवन नंबर दोन्हीही नंबर्स, ठीक आहे, जर आपण इवन पकडला तर प्रत्येक इवन नंबर हा मागच्या इवन नंबरपेक्षा 2ने मोठा असतो. ठीक आहे. आणि जर विषम पकडला तो मागच्या विषमसंख्येपेक्षा 2ने मोठा असतो. म्हणजे 2 हे जर समसंख्या आहे तर याच्या पुढची समसंख्या असणार आहे 4, जो +2 येतो. 4च्या पुढची समसंख्या 6, याच्यामध्ये पण 2चा गॅप केलेला आहे. 6च्या पुढची 8, 8च्या पुढची 10, म्हणजे ज्याच्यामध्ये 2 आपण ॲड केलं आहे तर पुढची इवन नंबर भेटते. तसंच ऑड नंबरचं पण आहे, विषमसंख्येचं पण आहे. 1मध्ये मी +2 केले तर पुढची ऑड नंबर भेटते. 3मध्ये 2 ॲड केले पुढची विषमसंख्या भेटते. 23ला जर मी 2 ॲड केले तर पुढची विषमसंख्या भेटते. म्हणजे कोणत्याही 2 विषमसंख्या किंवा कोणत्याही 2 समसंख्यांच्या मध्ये जो डिफरन्स आहे तो असणार आहे 2चा. हे लक्षात इथं ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रकार आहे मूळ संख्या, प्राईम नंबर्स. प्राईम नंबर्स म्हणजे काय ते लक्षात ठेवायचं इथं, फॅक्टर्स. ओके. एक नंबर आहे, कोणताही नंबर आहे, जर या नंबरला मी मल्टिप्लाय केलं तर जे मला नंबर भेटतात त्याला म्हणतात मल्टिपल्स, गुणक संख्या. ठीक आहे. जर या नंबरला कुठल्या तरी नंबरने डिवाइड होत असेल तर त्याला म्हणतात विभाजक. इंग्लिशमध्ये याला म्हणणार आहे आपण फॅक्टर्स. ठीक आहे. नीट लक्ष द्या. एखाद्या नंबरला जर मी मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, सपोज मी 3 घेतला, 3ला जर मी 3ने मल्टिप्लाय केलं तर 9 जो मिळाला हा काय 9 आहे, हा 9 3चा मल्टिपल आहे. जर या 3ला 3ने मी डिवाइड केलं, 3ने डिवाइड केलं तर या 3ला म्हणतात फॅक्टर्स.
ठीक आहे. मग फॅक्टर्स एकच आहे का? नाही, फॅक्टर्स एकच नसतो, तो डिपेंड ऑन द नंबरवरती तो डिपेंडंट असतो की त्याचे फॅक्टर्स किती असतील. हां, मल्टिपल्स जर विचारलं तर लक्षात ठेवायचं, मल्टिपल्स आर अनलिमिटेड. कोणत्याही नंबरचे मल्टिपल्स हे अनलिमिटेड आहे, झिरो सोडून. ठीक आहे. मग फॉर एक्झाम्पल जर आपण बघायला गेलो, सपोज इथं मी एक्झाम्पल घेतो एक. सपोज 7ला जर मी विचारलं व्हॉट आर द फॅक्टर्स ऑफ 7, म्हणजे 7ला अशा किती संख्या आहेत, 7पेक्षा लहान अशा किती संख्या आहेत ज्यांनी 7ला पूर्णपणे भाग जातो. तर आपण नीट बघितलं तर हे 1 आणि 7 दोनच नंबर्स असे आहेत. पण त्याच ठिकाणी जर मी विचारलं 8ला भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत, तर आपण म्हणू शकतो सर 1नी जातो, ठीक आहे, 2नी जातो, 3नी जात नाही, 4नी जातो, 5 नाही, 6 नाही, 7 नाही आणि 8नी जातो. ठीक आहे. मग हे काय, हे आहेत तुमचे फॅक्टर्स. 1 आणि 7 फॅक्टर आहे 7चा, 1, 2, 4, 8 आहे 8चा फॅक्टर. ओके, हे लक्षात झालं फॅक्टर्स कसे मोजायचे. आता प्राईम नंबर समजायचा असेल तर या दोघांमधला तुम्हाला फरक समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्राईम नंबर समजण्यासाठी तुम्हाला या दोघांमधला फरक समजून घ्यायचा आहे की नेमका फरक काय आहे. आता 7चे एकूण फॅक्टर किती आहेत? 7चे एकूण फॅक्टर्स किती आहेत? 2 फॅक्टर्स आहेत, 1 आणि 7. 8चे टोटल फॅक्टर्स किती आहेत? सर 4. 1, 2, 3, 4 असे टोटल 4 फॅक्टर्स आहेत. मग प्राईम नंबरची मूळ संख्येची डेफिनेशनच बघा काय, ज्या नंबरचे विभाजक किंवा ज्या संख्येचे फॅक्टर्स एक्झॅक्टली 2 असतील. ठीक आहे. ज्या नंबरचे विभाजक किंवा ज्या नंबर्सचे फॅक्टर्स यांचं काउंटिंग जर एक्झॅक्टली 2 असेल तर त्याला म्हणणार प्राईम नंबर्स. त्यांना काय म्हणणार आहे? प्राईम नंबर्स. आणि जर ते 3 किंवा 3पेक्षा जास्त असतील, जर ते 3 किंवा 3पेक्षा जास्त असतील तर त्यांना म्हणतात कंपोजिट नंबर, म्हणजे संयुक्त संख्या. मग या केसमध्ये ही जी 8 आहे ही आहे तुमची कंपोजिट नंबर, म्हणजे संयुक्त संख्या. आणि 7 आहे तुमचा प्राईम नंबर, म्हणजे मूळ संख्या. ठीक आहे. हे सगळ्यांना कळालं. आता मग तुमचं काम आहे की 1 to 50 पर्यंतचे सगळे 1 to 50 पर्यंतचे तुम्ही सगळ्या नंबरचे फॅक्टर्स तुम्ही काढायला शिकले पाहिजेत. ठीक आहे. 1 to 50 पर्यंतचे सगळे तुम्हाला फॅक्टर्स तुम्ही काढायला शिकले पाहिजेत. ते एका पेजवरती काढायचे, एका पेजवरती लिहून काढायचे. ओके. म्हणजे 1चा फॅक्टर आहे 1, 2चा फॅक्टर 1,2, 3चा फॅक्टर 1,3, 4चा फॅक्टर 1,2,4, 5चा फॅक्टर 1,5, 6चा फॅक्टर 1, 2, 3, 6. या टाईपमध्ये तुम्हाला 50पर्यंत काढायला जमले पाहिजे. ठीक आहे. मग याचे पुन्हा काय करायचं, टोटल काउंटिंग करायचं. टोटल काउंटिंग म्हणजे यांचे किती आहेत, टोटल फॅक्टर किती आहेत, टोटल विभाजक किती आहेत. याचे 2 आहेत, याचे 2 आहेत, याचे 3 आहेत, याचे 2 आहेत, याचे परत 3 आहेत. ठीक आहे. याचे 4 आहेत. आता यातले एक्झॅक्टली 2 कोणते आहेत ते पुन्हा मार्क करायचे. एक्झॅक्टली 2, सर 2चा आहे, सर 3चा आहे, 5चा आहे. आता हे जे 2, 3, 5 आहेत हे काय तुमचे प्राईम नंबर्स किंवा मूळ संख्या. आता 2, 3 किंवा 3पेक्षा जास्त, हे 3 आहे, हे 4 आहेत, पुढे अजून भरपूर भेटतील. मग हे जे ग्रीनमध्ये इथं केलेले आहेत हे काय तुमचे संयुक्त संख्या किंवा कंपोजिट नंबर्स. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट, 2 झाले, 3 झाले, 3पेक्षा जास्त झाले, बट सर हा जो 1 आहे या 1चे फॅक्टर फक्त एकच आहे सर. हा 2मध्ये पण येत नाही आणि हा 3मध्ये पण येत नाही. म्हणजे हा जो नंबर आहे 1 इज नाईदर प्राईम नंबर नॉर कंपोजिट नंबर. ठीक आहे. 1 हा प्राईम पण नाही आहे आणि कंपोजिटही नाही आहे. मराठीमध्ये सांगायला गेलं 1 ही मूळ संख्याही नाही आणि ती संयुक्त संख्याही नाही. ठीक आहे. हे लक्षात इथं ठेवायचं आहे. पेपरमध्ये प्रश्न विचारू शकतात, कोणती संख्या ही मूळ संख्याही नाही आणि कंपोजिट संख्या पण नाही, तर त्याचं उत्तर आहे 1. ठीक आहे. मग काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. 1 ते 100 टॉप 100मध्ये
एकूण मूळ संख्या किती आहेत? टॉप 100मध्ये एकूण प्राईम नंबर्स किती आहेत? तर ते आहेत टोटल 25 प्राईम नंबर. हे 25 प्राईम नंबर तुम्हाला तोंड पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे. झोपेतनं उठून विचारलं तरी तुम्हाला सगळे नंबर सांगता आले पाहिजे. ओके. मग हे 25 कोणते कोणते आहेत बघा. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 25 नाही, 26 नाही, 27 नाही, 28 नाही, 29, त्याच्यानंतर 31, 31 नंतर येतो 37, 37 नंतर आहे 41, 43, पुढे 47, 51 नाही, 53, 49 नाही, 50 नाही, 51 नाही, 52 नाही, 53, 53 नंतर आहे 59, 59 नंतर आहे 61, 61 नंतर येतं 67, त्यानंतर 71, 73, 79, पुन्हा पुढे आहे 83, 89 आणि 97. असे हे 25 प्राईम नंबर्स तुम्हाला तोंड पाठ पाहिजे म्हणजे पाहिजेत. हे 25 प्राईम नंबर टॉप 100मधले 1 to 100मधले हे आहेत. मग याच्यामध्ये आणखीन एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 to 50मध्ये एकूण असे किती प्राईम नंबर्स आहेत? 1 to 50मध्ये. ठीक आहे. बघा इथं दिलेले तुम्हाला 1 to 50मध्ये किती प्राईम नंबर्स आहेत हे तुम्हाला इथं 1 to 50मधले 15 प्राईम नंबर्स आहेत आणि 51 to 100मध्ये हे आहेत 10 प्राईम नंबर्स. असे टोटल 15 आहेत. पाहिजे तर तुम्ही इथं मोजून घेऊ शकता. इथे मी एक लाईन मारून ठेवतो. हे 50च्या आधीचे आणि हे 51च्या नंतरचे. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 4 11 आणि 15. बरोबर आहे. ठीक आहे. हे सगळे प्राईम नंबर्स तुम्हाला तोंडपाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. ओके. याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ते आपण पुढे बघणार आहोतच. पुढे बघूया. ट्विन प्राईम नंबर म्हणजे जोड मूळ संख्या. इथं मराठीत लिहिलेलं नाही आहे, मी इथं लिहितो जोड मूळ संख्या. जोड मूळ संख्या यांना कसं शोधायचं? ज्या प्राईम नंबर्समध्ये 2चा गॅप असेल त्यांना ट्विन प्राईम म्हणतात. ज्या 2 मूळ संख्यांमध्ये 2चा गॅप असेल किंवा त्यांचा डिफरन्स 2 असेल की त्यांची वजाबाकी 2 असेल त्यांना म्हणायचं जोडमूळ संख्या. अशा 1 ते 100मध्ये एकूण 8 जोड्या आहेत. ट्विन आहे म्हटल्यानंतर 2ची जोडी पाहिजे आपल्याला. असे दोन प्राईम नंबर पाहिजेत ज्यांची वजाबाकी केली तर आन्सर मला 2 यायला पाहिजे. ठीक आहे. त्यांना जोडमूळ संख्या म्हणणार आपण, ट्विन प्राईम नंबर म्हणणार. मग अशा पेअर्स किती आहेत? अशा जोड्या किती आहेत? 8 पेअर्स आहेत एकूण 1 ते 100मध्ये. ठीक आहे. 1 ते 100मध्ये लक्षात ठेवायचं. 1 ते 100मध्ये अशा एकूण 8 जोड्या आहेत. कोणत्या कोणत्या? 3 5, 5 7, 11 13, 17 19, 19 31, 41 43, 59 61, 71 आणि 73. असे हे 8 पेअर्स तुम्हाला पाठ करायचे. कधी कधी ऑडमॅन आउटला पण विचारू शकतात. काही सांगता येत नाही. कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन बनतो. ओके. तर हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. जे जे तुम्हाला इथं घेणार आहे ते सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नाही लक्षात राहिलं रिव्हिजन करा. नाही लक्षात राहिलं परत रिव्हिजन करा. लिहून काढा. 4 5 5 वेळा लिहून काढा. माइंडला ती सवय करून घ्या की मला हे करायचं आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. कोप्राईम सहमूळ संख्या. ठीक आहे. आता ही कन्सेप्ट का काढली मला माहीत नाही. ठीक आहे. म्हणजे या कन्सेप्टचा तेवढा उपयोग होत नाही, पण काढली आहे तर आपण इथं शिकूया. सहमूळ संख्या किंवा कोप्राईम नंबर म्हणजे असे नंबर्स. इथं फक्त प्राईम नंबर्स विचारात घेतले जात नाहीत. इथं कंपोजिट किंवा संयुक्त नंबरसुद्धा विचारात घेतले जातात. ठीक आहे. पण कंडिशन एकच, त्या दोन्हीही नंबरमधला जो कॉमन फॅक्टर आहे तो मला फक्त किती पाहिजे? एकच पाहिजे. कॉमन फॅक्टर किती पाहिजे? मला एकच पाहिजे. सर म्हणजे काय? बघा. ओके. इथं मी 23चे फॅक्टर किती आहेत? 1 आणि 23, कारण 23 हा मुळातच प्राईम नंबर आहे. पुढचा येतो 24. 1 2, ठीक आहे, 3 4 5 नाही 6 7 नाही 8 9 10 11 12 आणि 24. ओके. आता मला विचारायचं आहे, हे जे फॅक्टर्स मी काढले, या फॅक्टर्समध्ये कॉमन कोण कोण आहे? या फॅक्टर्समध्ये कॉमन कोण आहे? तर आपल्याला फक्त दिसेल की हा 1 जो आहे हा एवढा एकच कॉमन आहे या दोघांमध्ये.
ह्या दोघांच्या फॅक्टर्समध्ये फक्त 1 असा एक नंबर आहे जो एकटाच कॉमन आहे. मग या दोघांना म्हणणार को प्राईम नंबर्स. 23 आणि 24 हे को प्राईम नंबर्स आहेत, सहमूळ संख्या आहे. ठीक आहे. आता याच ठिकाणी जर मी घेतला आन्सर 26 नंबर घेतला, सो 1 2 पुढं 2 3 4 3 नाही 4 नाही 5 नाही 13 आणि 26. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं, याच्यामध्ये 1 कॉमन आहे, 2 पण कॉमन आहे, 2 कॉमन आहे, 1 कॉमन आहे. 24 आणि 26मध्ये बरं का, 24 आणि 26मध्ये 2 कॉमन आहे. मग या केसमध्ये 24 आणि 26 हे को प्राईम नंबर्स नाहीत. मग 23 आणि 26 होतील का सर? चेक करा. 23 आणि 26मध्ये एकच कॉमन आहे. ठीक आहे. हां, एकच फॅक्टर कॉमन आहे, म्हणून 23 आणि 26 ही जी पेअर आहे ही को प्राईमची पेअर म्हणून आपण लिहू शकतो. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला जर प्रश्न आलाच, विच ऑफ द फॉलोइंग टू आर को प्राईम्स, खालील पर्यायांमध्ये दिलेल्या कोणत्या संख्या या सहमूळ संख्या म्हणून पकडता येतील. मग त्या केसमध्ये तुम्हाला उत्तर माहिती पाहिजे की कोणाचे किती फॅक्टर्स आहेत. ठीक आहे. जास्त मोठे नंबर्स विचारणार नाहीत तुमच्या लेवलला, त्यामुळे 50पर्यंतचे सगळे फॅक्टर्स तुम्हाला लक्षात पाहिजे, किंवा ही डेफिनेशन तुम्हाला लक्षात पाहिजे की त्यांचा फॅक्टर किती पाहिजे, जास्तीत जास्त 1. ठीक आहे. पुढं कंपोजिट नंबर्स, संयुक्त संख्या. 3 किंवा अधिक विभाजक असतील तर, 3 किंवा अधिक फॅक्टर्स असतील तर त्याला म्हणतात कंपोजिट नंबर. हे मगाशी तुम्हाला सांगितले. एक फक्त पॉईंट लक्षात येत ठेवायचं आहे, 1 ते 100मध्ये एकूण 74 संयुक्त संख्या आहेत. ठीक आहे. आपल्याकडे किती प्राईम नंबर्स होते? 25 प्राईम नंबर्स होते. त्याच्याबरोबर 74 आहेत तुमचे कंपोजिट नंबर्स, हे होतं टोटल 99. आणि तुमचा एक जो कंपोजिटही नाही आणि प्राईमही नाही, तो जर ॲड केला तर हे आपलं होतं टोटल 100. ठीक आहे. हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, सगळे आहात तिथं प्रेझेंट. पुढे जाऊया. हा टेबल ड्रॉ करायचा आहे. याच्यामध्ये जे ग्रीननी केलेले आहेत ते सगळे प्राईम नंबर्स आहेत. 1ला आहे त्याला वेगळं गोल सर्कल केला आहे, तो नायदर प्राईम नॉर कंपोजिट आहे. आणि जे उरलेले जे ब्लँक आहेत ते सगळेच्या सगळे काय आहेत? कंपोजिट नंबर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये काही पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे. जसं की 1 हा काय तुमचा नायदर प्राईम नॉर कंपोजिट, कोण? 1. त्यानंतर 2 स्मॉलेस्ट प्राईम नंबर, सगळ्यात छोटा प्राईम नंबर आहे. ठीक आहे. ऑनली इव्हन प्राईम नंबर, ठीक आहे. ऑनली इव्हन प्राईम नंबर म्हणजे एकमेव समसंख्या अशी आहे जी मूळ संख्या आहे. 2 इज द ऑनली इव्हन नंबर विच इज अ प्राईम नंबर. ठीक आहे. मग पुढं 3ला आपण बघू शकतो. 3ला काय म्हणणार आपण? इट इज अ स्मॉलेस्ट ऑड प्राईम नंबर. जर फक्त विषम संख्यांचा जर मी विचार केला, फक्त विषम संख्यांचा, तर सगळ्यात छोटी विषम संख्या जी प्राईम आहे, मूळ आहे, ती नंबर 3 आहे. ठीक आहे. तसंच मग बघायला गेलो तर अजून एक पॉईंट इथं 2ला आपण लिहू शकतो. स्मॉलेस्ट 1 डिजिट प्राईम. स्मॉलेस्ट 1 डिजिट प्राईम, एक अंकी सगळ्यात छोटी विषम संख्या म्हणजे 2. ठीक आहे. एक अंकी सगळ्यात छोटी विषम संख्या म्हणजे 2. आता प्रश्न असा पण येईल, एक अंकी सगळ्यात छोटी विषम प्राईम संख्या कोणती? तर त्याचं उत्तर येणार 3. ठीक आहे. प्रश्नांच्या तुम्हाला शब्दांवरती लक्ष द्यायचं आहे. बघा, प्रश्नांमध्ये जे शब्द यूज केलेत ना, त्या शब्दांवरती तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. प्रश्नांच्या परत एकदा मी सांगतोय, क्वेश्चनमध्ये जे वर्ड्स यूज केले त्या वर्ड्सवरती तुम्हाला फोकस करायचे आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असणार आहेत. ठीक आहे. दिस इज ग्रेटेस्ट
टू डिजिट ग्रेटेस्ट टू डिजिट प्राईम नंबर. आता हा ग्रेटेस्ट टू डिजिट प्राईम नंबर आहे, मग स्मॉलेस्ट टू डिजिट प्राईम नंबर कोणता? तर ऑब्विसली तो इकडे 11 वरती येणार आहे. स्मॉलेस्ट टू डिजिट प्राईम नंबर. त्याच पद्धतीमध्ये आपल्याला हे पण सांगता येईल, दिस इज ग्रेटेस्ट वन डिजिट प्राईम नंबर. ठीक आहे. आता तुम्हाला हे सगळं मराठीमधनं पण लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. वन ही, ठीक आहे, मी एक सांगत जातो, तुम्ही जसं व्हिडिओ पॉज करून किंवा स्लो करून लिहून घ्या. एक ही मूळ संख्याही नाही, संयुक्त संख्याही नाही. दोनला आपण काय काय म्हणू शकतो? ही सगळ्यात छोटी मूळ संख्या आहे, एकमेव समसंख्या आहे जी मूळ संख्या आहे. तसंच ही सगळ्यात छोटी एक अंकी मूळ संख्या आहे, सगळ्यात छोटी एक अंकी मूळ संख्या आहे. तीनच्या बाबतीत काय सांगता येईल? सगळ्यात छोटी विषम मूळ संख्या. ओके, सगळ्यात छोटी एक अंकी विषम मूळ संख्या. ओके, पुढं बघायला गेलो तर 7ला सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या, सगळ्यात मोठी एक अंकी मूळ संख्या. 11साठी काय म्हणणार आपण? सगळ्यात छोटी दोन अंकी मूळ संख्या, स्मॉलेस्ट टू डिजिट प्राईम नंबर. आणि तसंच इकडे 97ला आपण बघितलं, त्याला म्हणणार आपण सगळ्यात मोठी दोन अंकी विषमसंख्या. ठीक आहे. हे काही पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे म्हणजे ठेवायचे. हा चार्ट तुमच्या इथं तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही जिथं अभ्यास करणार आहात, अभ्यासासाठी तुम्हाला नोटबुक करायला सांगितले किंवा पेजेस करायला सांगितले, पेजेसवरती तुम्हाला हे सगळं लिहून काढायचं आहे. आणि ठीक आहे, पुढं जाऊया. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत तिथं लक्षात ठेवायचे. ओके, मूळ संख्यांचा LCM हा त्यांचा गुणाकार असतो. ओके, कोणत्याही मूळ संख्यांना जर आपण घेतलं आणि त्यांचं जर आपल्याला लसावी म्हणजे LCM काढायचं झालं तर तो LCM असतो त्यांचा स्वतःचा त्या दोन नंबरचाच गुणाकार. ठीक आहे. आता इकडं 11 आणि 13 हे दोन नंबर मी मूळ घेतलेले आहेत, मूळ संख्या घेतल्या म्हणजे प्राईम नंबर घेतले आहेत. आणि या दोघांचं जर मी लसावी काढायचं म्हटलं तर ते आन्सर आहे तुमचं त्या दोघांचाच स्वतःचा गुणाकार. ठीक आहे. पुढे आता हे पॉईंट जसे आहेत जसेच्या तसे तुम्हाला लक्षात ठेवायचे. 1 ते 25पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज येते 100. 1 ते 25पर्यंत, 1 ते 25पर्यंतचे म्हणजे त्याच्यामध्ये 2 येणार, 3 येणार, 5 येणार, 7 येणार, 11 येणार, 13 येणार, 17 येणार, 19 येणार आणि 23 येणार. ह्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची बेरीज किती जाती येते 100. मग तुमचा पुढचा प्रश्न लगेच डोक्यात पडला पाहिजे, सर तुम्ही तर आम्हाला 1 ते 100पर्यंतच्या 25 मूळ संख्या शोधायला लावल्या होत्या, त्या सगळ्यांची बेरीज किती येते? तर त्या सगळ्यांची बेरीज आहे 1060 आहे. तसं लक्षात ठेवायचं. पाहिजे तर 4 वेळा लिहून काढा, 10 वेळा रट्टा मारा, पण हे आहे तसं पाठ करायचं. इथं कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. ओके, पुढचा पॉईंट आहे 1 ते 100मधील ज्या 25 मूळ संख्या आहेत, 1 to 100मध्ये ज्या 25 प्राईम नंबर्स आहेत, त्या 25 प्राईम नंबर्समधील जे डिजिट्स आहे त्यांची जर मी अदलाबदल केली तर परत मला किती मूळ संख्या भेटतात याच्यावरती मग प्रश्न बनू शकतो. ठीक आहे. आता या स्टेटमेंटला नेमकं म्हणायचं आहे काय? समजा मी एक नंबर घेतला 24 आणि ह्यांच्या डिजिटची अदलाबदल केली, म्हणजे 2च्या जागेवर मी 4 टाकला आणि 4च्या जागेवर मी 2 टाकला, म्हणजे 24 झाला 42. असं त्यांना म्हणायचं आहे की अशी अदलाबदल करायची. मग अशा ज्या 25 मूळ संख्या आहेत, त्यातली कुठलीही घेतली, समजा मी 13 घेतली, 13मधला हे जे अंक आहे त्यांची अदलाबदल केली 31. मग जे आधी मूळ होती आणि अदलाबदल केल्यानंतर पण मूळ राहील अशा किती संख्या आहेत? तर अशा आहेत टोटल 9 संख्या. ठीक आहे, अशा किती आहेत? 9 संख्या आहेत. जर 23 घेतला, 23ची अदलाबदल केली, 3 इकडे घेतला, 2 इकडे घ्यायला, 32 ही मूळ संख्या नाही, म्हणजे 23 ही संख्या या कॅटेगरीमध्ये येणार नाही. ओके, मग 1 ते 25, 1 ते 100मधील ज्या 25 मूळ संख्या आहेत त्या संख्यांमधील अंकांची जर मी अदलाबदल केली तर परत नवी मूळ संख्या भेटणाऱ्या अशा 9 मूळ संख्या आहेत. ठीक आहे. मग त्या कोणत्या कोणत्या ते तुम्ही
पर्यायावरनं पण काढू शकतात. इथं पण तुम्हाला त्या दिल्या आहेत. फक्त लक्षात ठेवायचं त्या 9 आहे. 11, 13, 17, 31, 37, 71, 73, 79, 97. ठीक आहे, 9 आहे जे लक्षात ठेवायचं. तुम्हाला जे ऑप्शन असतील त्या ऑप्शनवरनं तुम्ही डायरेक्टली तुम्ही त्याचं उत्तर फाइंड आउट करू शकता. पण टोटल लक्षात ठेवायची आहे 9. ओके. हा पुढे एक आहे एकक स्थानी असणारे अंक आणि ते अंक असणाऱ्या अशा मूळ संख्या किती. म्हणजे एखादा जो नंबर आहे 31, 31च्या एकक स्थानी कोणता आहे 1. मग असे एकक स्थानी 1 असणारे अशा किती प्राईम नंबर असेल त्यांचं फक्त काउंटिंग दिलेलं आहे. मला वाटत नाही याच्यावरती एवढा डीपमध्ये प्रश्न येईल, पण समोर दिलेलं आहे, एकदा फक्त रीड करा. ओके. किंवा नाहीच जमलं तर इथं तुम्हाला तो चार्ट दिलेला आहे. एकक स्थानी 1 असणारे 1 असणारे 1 असणारे अशा किती प्राईम नंबर्स आहेत. इथं आहेत 5, 2 असणारे 1 आहे. इथं आहे 3 असणारे 3 हा अंक असणारे 1 2 3 4 5 6 7 आहेत. 4 असणारे 0 आहेत. 5 असणारे 1च आहे. 6 असणारे परत 0, 7 असणारे 6 आहेत. 8 असणारे 0 आहेत आणि 9 असणारे 5 आहेत. ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे. 0 असणारे 0, 1 हा अंक असणारे 5 आपण आत्ताच बघितला. 1 असणारे 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. 2 अंक असणारा एकच आहे, जो इव्हन प्राईम नाही तेवढा एकच असणार आहे. ठीक आहे. 3 असणारे किती बघितले होते आपण आत्ता 7 बघितले होते. 4 असणारे आपण बघितले होते. बघा ग्रीन कलर मी त्यासाठी दिलं आहे, हे मोकळं ठेवलं आहे. ह्याच्यामध्ये एकही ग्रीन कलर नाही म्हणजे हे 0. 5 असणारे 1, 6 असणारे 0, 7 असणारे 6. ठीक आहे, हे फक्त एकदा रीड करून ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही डोकं लावत बसायचं नाही आहे. पुढं एक छोटा टेबल आहे जे आपण मगाशी इथं लिहिलं. हे जे आपण लिहिलं तेच फक्त थोडं टेबल फॉर्मॅटमध्ये आहे, ते लक्षात घ्या. इथं प्राईम नंबर्स मूळ संख्या. ओके. आपल्याला बघायची आहे स्मॉलेस्ट म्हणजे सर्वात लहान कोणती आणि ग्रेटेस्ट म्हणजे सर्वात मोठी कोणती आहे. इथं प्राईम नंबर्स आहेत व खाली जोडमूळ ट्विन प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. आता एक अंकी समसंख्या सर्वात लहान 2 आणि सर्वात मोठी नॉट ॲप्लिकेबल असं पण आन्सर येऊ शकतं, किंवा 2 ही स्वतःच होऊ शकते कारण एकच आहे. मग जी एक आहे ती सगळ्यात मोठी पण असणार आहे, ती छोटी पण आहे. काही म्हणा, काही फरक पडणार आहे का? नाही. त्यामुळे त्याचं दोन्ही आन्सर तुम्ही लक्षात ठेवायचे. ऑप्शनमध्ये जर नॉट ॲप्लिकेबल असेल तर याला आन्सर करायचं, जर 2 असेल तर हे आन्सर करायचं. आणि दोन्हीही एकत्र असतील तर दोघांना गोल करायचा. कारण 5वी आणि 8वीमध्ये असे काही क्वेश्चन्स आहेत जिथं 4 ऑप्शनपैकी तुम्हाला 2 ऑप्शनला गोल करायला लागत होता. तसंच काहीसं 4थी आणि 7वीला पण असू शकतं असा अंदाज आहे, ते एक लक्षात ठेवायचं. आणि जर तसं नसेल तर दोघांपैकी एकच तुम्हाला विचारणार. ठीक आहे. ही झाली एक अंकी सम. ठीक आहे. एक अंकी विषम संख्या सगळ्यात मोठी 3 आणि सगळ्यात छोटी 3 आणि सगळ्यात मोठी 7. हे झालं एक अंकी विषय. आता 2 अंकी विषय सगळ्यात छोटी सगळ्यात लहान स्मॉलेस्ट 2 अंकी विषम संख्या 11 आणि सगळ्यात मोठी 97. हे तुम्हाला मागं मी त्या टेबल फॉर्मॅटमध्ये सांगितले. आता 3 अंकीवरती पण एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतात, विचारतील की नाही माहीत नाही, पण लक्षात राहू द्या 3 अंकी सर्वात लहान विषम संख्या 101 आहे आणि सगळ्यात मोठी आहे 997, 997. ठीक आहे. हा टेबल तुमच्या वहीमध्ये पाहिजे. त्याच्या खाली जोडमूळ दिलेले आहेत. ट्विन प्राईम नंबर, एक अंकी ट्विन प्राईम नंबर सगळ्यात लहान 3, 5 आणि सगळ्यात मोठी 5, 7. एक अंकी बरं का. आणि 2 अंकी जर बघितलं तर सगळ्यात लहान आहेत 11, 13, सगळ्यात मोठी आहे 71, 73. ठीक आहे. हे 4-5 वेळा नजरेखालनं घाला, पाहिजे तर 2-3 वेळा लिहून काढा, पाठ करा. मॅथमॅटिक्समध्ये पाठ करणाऱ्या गोष्टी फार कमी आहेत. जिथं सांगतोय पाठ करा तिथं पाठ करा. जर डायरेक्टली लक्षात राहिलं टेबलवरनं तर वेल अँड गुड, पण नाही झालं तर पाठ करा. ओके. आता एक छोटासा पॉईंट इथे आहे, जायच्या आधी आपण तो बघून जाऊया आणि मग आपण इथे थांबूया. तसं तर बघायला गेलं तर ह्याच्यावरती जास्त विचारणार नाही, पण एका पुस्तकामध्ये लिहिलेलं होतं, आपण बघूया. एक्सेप्ट 2 जर मी 2ला विचारत घेतलं नाही, प्राईम नंबरच्या केसमध्ये जर मी 2ला विचारत नाही घेतलं, 2ला सोडून दिलेलं आहे, ओके, तर कोणत्याही 2 मूळ संख्यांची बेरीज ही सम येणार आहे, म्हणजे इव्हन येणार आहे. द सम ऑफ 2 प्राईम नंबर्स इज ऑलवेज इव्हन इफ आय एक्सेप्ट 2.
मी जर 2ला मी बाजूला ठेवलं तर 2 प्राईम नंबर्सची बेरीज येणार आहे समसंख्या. आणि जर मी अशा 3 मूळ संख्यांची बेरीज केली द सम ऑफ 3 प्राईम नंबर्स, तर ती येणार आहे विषम म्हणजे ऑड. आता मी 2ला विचारात घेतो बरं का. आता मी 2ला विचारात घेतो आहे. 2मध्ये जर मी एक मूळ संख्या ॲड केली तर आन्सर माझं विषममध्ये येणार, ऑडमध्ये येणार. आणि याच 2मध्ये जर मी 2 वेगवेगळ्या किंवा 2 सेम मूळ संख्या मी ॲड केल्या तर उत्तर माझं शेवटी येणार आहे समसंख्या. ठीक आहे, लक्षात राहिले सगळ्यांच्या. हे छोटे छोटे पॉईंट्स आहेत, याच्यावरती क्वेश्चन बनतात. आपल्याला वाटतं हे फार छोटे पॉईंट्स आहेत, पण नेमक्या वेळेला ते आठवत नाही, त्यामुळे याच्यावरती फोकस जास्त करायचा आहे. बघा, हे सगळ्यांना माहिती आहे कोणते कोणते नंबर्स आहेत, हे सगळ्यांना माहिती असणार आहे. तुम्हाला कुठं अभ्यास करायचा आहे, तुम्हाला इथे अभ्यास करायचा आहे, या पॉईंट्सवरती, छोट्या छोट्या पॉईंट्सवरती. ठीक आहे, याच्या पुढे एक नंबर लाईन दिलेली आहे. व्हिडिओ पॉज करा, ही नंबर लाईन तुमच्या नोटबुकमध्ये काढा. हॉरिझॉन्टल काढा, व्हर्टिकल काढा, आडवी काढा, उभी काढा, कशी काढायची तशी काढा. हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. इथं मी त्या नंबरचे कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत, ज्या सगळ्यांची गरज आहे. म्हणजे मी 1 नंबरला कोणत्या कोणत्या स्पेशालिटी किंवा त्या प्रॉपर्टीनं आपण ओळखू शकतो, 2 नंबरला कशाने, 3 नंबरला कशाने, 4 नंबरला कशाने. ठीक आहे, बघा 1 नंबरला काय स्मॉलेस्ट ऑड नंबर आहे म्हणू शकतो. हा नायदर प्राईम आहे नॉर कंपोजिट आहे. तसेच हा स्मॉलेस्ट नॅचरल नंबर पण आहे. तसंच हा स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटीजर पण आहे. तसंच हा स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह ऑड इंटीजर पण आहे. ठीक आहे, मराठीमध्ये बघायला गेलं तर हा सगळ्यात छोटा विषम संख्या आहे. ठीक आहे, सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या आहे, सगळ्यात छोटी धन पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे, सगळ्यात छोटी धन विषम पूर्णांक संख्या आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारू शकतात, शब्द महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, 2ला बघितलं, 2ला काय स्मॉलेस्ट इव्हन प्राईम नंबर, सगळ्यात छोटी समसंख्या, सगळ्यात छोटा मूळ संख्या, सगळ्यात छोटा धन समसंख्या, सगळ्यात छोटी धन सम पूर्णांक संख्या. ठीक आहे, मग इथं शून्याकडे तसंच 3चं आहे, हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढून घ्या. याचं मराठीमधलं कन्वर्जन थोडं विचार करून करा. ओके, सगळं तुमच्याकडं आहे. ऑडला काय म्हणतात, प्राईम नंबरला काय म्हणतात, सगळं तुम्हाला माहिती आहे. स्मॉलेस्ट म्हणजे सगळ्यात लहान, ऑड म्हणजे विषम, प्राईम म्हणजे मूळ संख्या, त्यानुसार तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, 0चं बघा, 0चं मी थोडं सांगतो तुम्हाला. ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या, ही धनही नाही ऋणही नाही आहे. दिस इज नायदर पॉझिटिव्ह नंबर, दिस इज नॉर निगेटिव्ह नंबर, हे आपण बघितलं होतं. मग 0ला ना धन ना ऋण पूर्णांक संख्या, इंग्लिशमध्ये नायदर पॉझिटिव्ह नॉर निगेटिव्ह इंटीजर, ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे. ठीक आहे, इकडं निगेटिव्हमध्ये मायनस इन्फिनिटीमध्ये नंबर्स आहेत, इकडं पॉझिटिव्हमध्ये इन्फिनिटी नंबर्स आहेत, आणि या दोघांच्या मध्ये आहे ती 0, जी मध्यवर्ती पूर्णांक संख्या म्हणून ओळखली जाते. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, मध्यवर्ती पूर्णांक संख्या कोणाला म्हणणार, तर 0ला लक्षात घ्यायचं. आता हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा मला 4थी स्कॉलरशिप मी 1990मध्येच 1990च्या दशकामध्ये मी जेव्हा 4थीला होतो त्या पुस्तकामध्ये हे लिहिलेलं होतं, त्यातनं मी हे घेतलेलं आहे. ठीक आहे, तसंच बघायला गेलं तर आता हा जो पॉईंट आहे हा नंतर बघू. त्याच्या आधी स्मॉलेस्ट होल नंबर, सगळ्यात छोटी पूर्ण संख्या, सगळ्यात छोटी पूर्ण संख्या म्हणून 0ला ओळखता येतो. ठीक आहे, आता 0विषयी जे कन्फ्युजन आहे ते इथं आहे, स्मॉलेस्ट इव्हन नंबर. काही पुस्तकांमध्ये किंवा काही गणितज्ञ मॅथमॅटिशियन म्हणतात याच्यामुळे याच्यामुळे जे नंबर्स आहेत ते सम होतात, इव्हन होतात, त्यामुळे 0ला पण आपण इव्हन पकडलं पाहिजे. पण नंतर मगाशी आपण बघितलं नॅचरल संख्येच्या ह्याच्यामध्ये नैसर्गिक संख्येच्या आपण प्रकारामध्ये बघितलं, तिथं 0चा जास्त वापरलेला नाही आहे, फक्त इथं 0 वापरलेला आहे. ओके, कारण नैसर्गिक संख्येमध्ये 0 इन्क्लूड होत नाही असं काहींचं म्हणणं आहे, त्यामुळे तिला समसंख्या मानायचं नाही, फक्त 0 बरं का. एकटा 0 असेल तर याला समसंख्या मानायचं नाही असं काही जण म्हणतात, आणि काही म्हणतात याच्यामुळे समसंख्या होतात म्हणून याला समसंख्या मानायला काय हरकत आहे. ठीक आहे, दिस इज अ डाऊटेबल पॉईंट. ओके, मी फक्त इथं लिहून ठेवलं आहे, इथं तुमच्या लक्षात राहू द्या. याच्यावरती प्रश्न काय विचारणार, ज्याच्यावरती डाऊट आहे त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही, पण तुमच्या डोक्यात हे राहू द्या. जाता जाता एक इंटीजर्स विषयी बघा. सगळ्यात स्मॉलेस्ट निगेटिव्ह इंटीजर
स्मॉलेस्ट निगेटिव्ह इंटिजर हा इन्फायनाईट मायनस इन्फायनाईटमध्ये जाणार आहे, त्याचा अंत नाही. बट इकडं तुम्हाला महत्त्वाचं आहे, ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर म्हणजे सगळ्यात मोठा ऋणपूर्णांक विचारला तर तुम्हाला उत्तर यायला पाहिजे -1. सगळ्यात मोठा ऋणपूर्णांक, मग त्याच वेळेला सगळ्यात छोटा धनपूर्णांक 1 आणि सगळ्यात मोठा धनपूर्णांक हा +इन्फिनिटी. ओके, लक्षात राहील सगळ्यांच्या. हे तुमच्या नोटबुकमध्ये काढायचं आहे. आज आपण इथे थांबूया. लवकरच याचा पुढचा पार्ट मी घेऊन येईलच. तोपर्यंत आत्ता जे आत्तापर्यंत जेवढा आपण शिकलेलो आहोत त्याचं रिव्हिजन करत राहा. क्वेश्चन नीट लक्षात ठेवा. हा जो पूर्ण भाग आहे, छोटे छोटे पॉईंट्स आहेत. छोटे छोटे पॉईंट्स फार महत्त्वाचे आहेत. सगळे डोक्यामध्ये माइंड मॅपसारखे बसले पाहिजेत. पाहिजे तर 3 वेळा 4 वेळा हे ड्रॉ करा, रफमध्ये करा, पण हे तुमच्या हातचे मार्क आहेत, हे गेले नाही पाहिजेत. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुढचा अभ्यासासाठी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.